आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 32.5 अंश सेल्सिअस तर किमान 14.0 अंश सेल्सिअस. प्रखर सूर्यप्रकाश 8.6 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.2 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 74% तर दुपारी होती 24% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 4.8 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 863.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आणि आजचा विषय आहे दुग्ध व्यवसायातील अडचणी आणि उपाय. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ, पशुविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला हे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण बघतो की शेतकऱ्यांना जर का कुठला एखादा शेतीला पूरक व्यवसाय जर का करायचा असेल, सर्वात प्रथम त्यांच्या मनात जो एक प्रश्न येतो तो म्हणजे दुग्ध व्यवसायाचा. 10 ते 12 शेतकऱ्यांनी जर का दुधाचा व्यवसाय चालू केला असेल तर त्यातल्या 1 किंवा 2 शेतकरीच किंवा ज्यांना दुधाचा व्यवसाय करायचा आहे तेच टिकतात. 7 ते 8 जण जे असतील तो व्यवसाय जो मधात सोडून देतात. त्या अडचणी ते आपल्याला सांगतात की आम्हाला खाद्याचं नियोजन नाही जमत किंवा गोठा नसेल, अशा विविध अडचणी ते आपल्याला सांगतात. ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये मुख्य तर त्या कोणत्या सांगता येतील आपल्याला? अडचणी जर का याच्यामधल्या म्हटल्या तर सर्वात पहिलं आहे की पशुपालकाची मानसिकता. बरोबर आहे. कारण की आपली जर का व्यवसाय करायचा म्हटलं तर आपली तेवढी मानसिकता पाहिजे. आता एखाद्याने समजा एखादं दुकान लावलं, किराणा दुकान जर का असेल आणि ते दुकान लावल्यानंतर त्यांनी समजा ते उघडलंच नाही तर त्याच्याकडे येणारे जे गिराईक आहे ते येणारच नाहीत. तसंच याच्यामध्ये आहे, दुग्ध व्यवसायामध्ये आहे. तुम्ही दुग्ध व्यवसाय करत आहे, जनावर आहेत तुमच्याकडे पण ते दुधाळच नाही आहे, दूधच देत नाही आहे, तर विक्री कशाची करायची? बरोबर. तर म्हणजे हा जो व्यवसायाचं जे आहे त्याचं व्यवस्थित एक तर नियोजन पाहिजे आणि ज्या याच्याप्रमाणे आपली मानसिकता पाहिजे की मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध प्रमाणे जर का असतील तर मग त्याच्याप्रमाणे केलं तर ते सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. सर, अधिक फोन घेऊ आपण.
नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा दे आम्हाला. कार्तिक महल्ले. गाव कुठलं आहे आपलं? सर, पाचपिंपळ खराब. आजचा जो विषय आहे आपला फोन इन कार्यक्रमाचा, तर तो आहे दुग्ध व्यवसायातील अडचणी आणि उपाय. हा विषय आहे. तर या संदर्भात तुमचा कोणता प्रश्न? म्हशीचं दूध कंटिन्यू राहायसाठी काय काही पर्याय? अच्छा, तर सर बोलतायत तुमच्याशी आता. म्हशीचं दूध कंटिन्यू राहायसाठी आता पर्याय म्हणजे असं आहे की आपल्याला सर्वात पहिले तर जात कुठली आहे हे निवडणं गरजेचं आहे. ज्या जातीचं दूध उत्पादनाचे देण्याची क्षमता जी आहे ती जास्त दिवसाची आहे, अशा जाती जर का आपण विकत घेतल्या तर मग आपल्या इकडचं दुधाचं सातत्य जे आहे ते टिकून राहू शकते. दुसरं आहे की आपण जे काही खाद्य देतो ते खाद्यामध्ये कसे त्याचं काय देतो आहे आणि आपण दुधाप्रमाणे त्याला जे काही लागणारे पोषक तत्व देतो आहे की नाही, त्या प्रकारचं जीवनसत्व आहे, त्या प्रकारचे खनिज आहेत, त्या प्रकारचं खाद्य आहे, हे देतो आहे की नाही हे पण आपल्याला तपासून घेणं गरजेचं आहे. हे जर का व्यवस्थित असेल तर दुधाचं सातत्य जे आहे ते सर्व व्यवस्थित टिकून राहतं. तिसरा सर्वात महत्त्वाचा आहे की व्यवस्थापन. किती वेळा आपण त्यांना पाणी देतो, किती वेळा आपण त्यांना खाद्य द्यायच्या वेळी कशा आहेत, दूध काढण्याची वेळ कुठली आहे आणि दूध काढताना ज्या काही आपण गोष्टी हे करतो, जसं आता कसं आहे की बऱ्याचशा याच्यामध्ये आपण त्या जनावराशी जुळून गेलो पाहिजे दूध काढताना, म्हणजे जेणेकरून त्या जनावराचं दूध देण्याची क्षमता जी आहे ती टिकून पण राहते किंवा वाढते सुद्धा असं म्हटलं तरी आपल्याला चालते. आता बऱ्याचशा गोठ्यांमध्ये बघा काही ठिकाणी गाणे लावले जातात, म्हणजे असे संगीत वाजवलं जातं. सुमधुर संगीत वाजवल्यामुळे काय होईल की त्या जनावरांच्या ज्या काही भावना आहेत दूध देण्याच्या त्या वाढू शकतात आणि त्याच्यामुळे दूध उत्पादनामध्ये वाढसुद्धा होऊ शकते किंवा सातत्यसुद्धा राहू शकतं. तर ह्या सर्व गोष्टी जर का व्यवस्थित जर का असेल तर दूध उत्पादनामध्ये सातत्य राहू शकते. आणि अडचणी याच्यामधला जर का विचार केला तर आपला सर्वात महत्त्वाचं हे आहे की आपल्याकडच्या भागामध्ये काय होतं की वातावरणातील बदल अचानक होतात बऱ्याच वेळा. अतिशय जास्त थंडी, अतिशय जास्त ऊन, पावसाळ्यामध्ये चाऱ्याची उपलब्धता नाही. तर ह्या सर्व गोष्टींसाठी असणारा जो काही गोठा आहे हा चांगला गोठा आपल्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे जो पावसाळ्यात गळणार नाही, ओला राहणार नाही, हिवाळ्यामध्ये ऊब देईल आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहील. ह्या सर्व प्रकारच्या याच्यामध्ये जर का आपल्याकडचा गोठा असेल तर याचा निश्चितच परिणाम तुमच्या दूध उत्पादनावरती होईल आणि तो चांगलाच परिणाम होईल. धन्यवाद. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. हा फोन इन कार्यक्रम आहे. तुमचं नाव सांगा दे आम्हाला. बलराम पाटील आपण उतरू मग बापूनी म्हशी घेऊन येऊ, पण काय कसं काय करायला सुरुवात म्हटलं कशी काय काय झाली विचारून घ्या. आता तुमच्याशी सर बोलतायत. तुमच्याकडे सध्या काय म्हशी आहेत, गायी आहेत, काय आहे? नाही, गाय होती जर ते इकून टाकली का आता म्हशी घ्या वाटते. अच्छा, याच्या आधी कधी दुग्ध व्यवसायामध्ये आलेले आहेत कधी? हो, गावात केलं होतं, गावातल्या गावात. अच्छा, म्हणजे जे तुमच्याकडे जे होतं गायी वगैरे होत्या दुधाच्या होत्या की किती गायी होत्या? एकच गाय होती. आणि किती लिटर दूध द्यायची? 7 लिटर द्या. मग 7 लिटरची गाय म्हणजे ठीक आहे. दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे की दूध देणारे जनावर पाहिजे आपल्याकडे. आणि दूध देणारे जनावर असल्यासोबत दुसरं म्हणजे आपल्याला त्यांच्या खाद्याची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था, ह्या 2 गोष्टी आपल्याकडे असल्या तर व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो. आणि तिसरं महत्त्वाचं आहे की एवढं असूनही त्याचं विक्री व्यवस्थापन करता आलं पाहिजे. तर कसं आहे, खारपट्टा असल्यामुळे चाऱ्याची व्यवस्थेचा थोडासा प्रश्न येऊ शकतो, पण पाण्याची उपलब्धता जर का तुम्ही चांगली हे करून घेतली आणि खरीपाच्या हंगामामध्ये जर का चारा उत्पादन चांगलं करून ठेवलं तर मग तुम्हाला वर्षभर चांगल्या प्रकारचा चारा उपलब्ध राहू शकतो. ज्या दुधाळ असतील अशा, ज्या मुर्रा असतील किंवा मेहसाणा असेल, पण म्हशी विकत घ्याव्या. आणि विकत घेण्यापूर्वी यावर्षी चाऱ्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊन मग वाटल्यास तुम्ही एक 4-5 महिन्यानंतर जर का हा व्यवसाय सुरू केला तर योग्य राहील असं मला वाटतं. ठीक आहे ना, म्हणजे चाऱ्याची उपलब्धता तुमच्याकडे आहे तर आता सध्या आता जसं कसं आहे उन्हाळ्यामध्ये दुधाची डिमांड तशी पण वाढते. चांगले जनावरं विकत आणून दुग्ध व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि तुमच्या आजूबाजूला विक्री व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर तुमचा जो व्यवसाय हा चांगल्या प्रकारे पुढे येऊ शकतो. आता याच्या आधी तुमच्याकडे जे गाय होती ते गाय काही कारणास्तव तुम्ही विकली तर त्या काही ज्या अडचणी असतात त्या अडचणी तुम्हाला त्यातल्या बऱ्याचशा माहितीच आहे आता कशा त्या काय असतात. तर त्याला आता तुम्ही व्यवसायामध्ये कोठा गिठाई मस्त बांधायला आलं होतं देवाच्या कुर्तीला घरी आमचं 70 एकर वावर असते डोक्यानं. यानं कोठा गिला बांधायला कापसाली मोठा मोठा
बरं बरं. तर तुम्ही 4-5 जनावर आरामात ठेवू शकता, 4-5 म्हशी आरामात घेऊ शकता. बरं, फक्त त्याचं बरं. विक्री व्यवस्थापन जे आहे, दुधाचं व्यवस्थापन जे आहे विक्रीचं, ते थोडंसं योग्य हे करा. आणि उन्हाळ्यामध्ये दूध साठवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, आता तुमच्याकडे समजा दूध जास्त झालं तर त्याला साठवून ठेवण्यासाठी जे काही थंड करणारे उपकरणं आहेत ते तुम्हाला फक्त घ्यावे लागतील. तशा प्रकारची व्यवस्था बरं. तुम्हाला ठेवावं लागेल. ठीक आहे. ठीक आहे. हां. हॅलो हा नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा द्या आम्हाला. माझं नाव गजानन सहदेव डाबेराव, मुक्काम खडका, तालुका, जिल्हा अकोला. तर आजचा आपल्या फोन इन कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे दुग्ध व्यवसायातील अडचणी आणि उपाय आहे. तर या संदर्भात तुमचा प्रश्न. माझा हा प्रश्न आहे सर, माझ्याकडे 2 गायी आहेत आणि त्यांनी पिलं दिलेले आहेत अच्छा. आणि आता त्या उन्हाळाभर दूध देणार आहेत. त्यांच्यासाठी आहाराबद्दल माहिती हवी होती आणि आरोग्याविषयी सुद्धा माहिती. उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे त्रास जो होतो ना त्याच्यामुळे दूध कमी होऊन जाते. तर त्याच्या संदर्भात जर आम्हाला डॉक्टर साहेबांकडून माहिती मिळेल तर खूप चांगलं होईल. त्याचं निराकरण करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर गोपाल मंजुळकर सर सध्या इथे आहेत आणि ते तुमच्याशी आता बोलत आहेत. आपल्याकडच्या ज्या गायी आहेत त्या जर्सी आहेत की देशी आहेत? साहेब देशी गाय आहेत. बरं, आता देशी गाई आहे तर त्यांना फक्त आता जसं ऊन वाढेल तर उन्हाळ्यामध्ये होत असेल तर त्यांना चांगल्या गोठ्यामध्ये ज्या ठिकाणी थंडावा असेल अशा ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था आता पुढे असायला पाहिजे. दुसरं, आता उन्हाळा लागला तर चाऱ्याचं व्यवस्थापन जे आहे ते तुम्हाला ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये आता आपली एक मोठी चूक अशी होते की आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा उपलब्ध नसतो. आपल्याकडे जर का हिरवा चारा कुठे जर का उपलब्ध होत असेल तर तो आपल्या गायींसाठी तुम्ही शक्यतोवर आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हिरवा चारा आणि सुका चारा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या जनावरांना दिल्या तर दूध उत्पादन चांगल्या प्रकारे टिकून राहू शकते. चारा जर का उपलब्ध होतच नसेल तर मग त्या चाऱ्याला काही पर्याय आहेत, जसं आता अझोला आहे किंवा मग आणखी आपल्या इथे हायड्रोपोनिक्स आहे. अशा प्रकारचे जर का प्रयोग जरी तुम्ही करून बघितले तर ज्याच्यामध्ये आपल्याला खर्चसुद्धा कमी येतो आणि हिरवा चारा आणि प्रथिनयुक्त चारा जो आहे हा आपल्या जनावरांसाठी उपलब्ध राहू शकेल. एक अझोला म्हटलं म्हणजे छोटंसं युनिट जरी केलं 4 बाय 8चं तर 2 किंवा 3 गायीसाठी तर रोजकाठी आपल्याला 2 ते 3 किलोचा जो चारा आहे तो आपण प्रत्येक जनावरासाठी देऊ शकतो. तर या दृष्टीनं जर का असं चाऱ्याचं नियोजन जर का व्यवस्थित केलं तर दूध उत्पादनामध्ये सातत्य टिकून राहील. आणि तुम्ही बोललेत की एक त्यांच्या वासरं पण आहेत आणि वासरांच्या आहारासंबंधी सुद्धा तुम्हाला थोडंसं हे पाहिजे आहे. तर 2 ते 3 महिन्याचे झाल्यानंतर वासरांमध्ये आपण तसं हळूहळू खाद्यावरती त्यांना सुरुवात करतो खाद्य देण्यासाठी. तर याच्या आधीचे जर का पिल्लं असतील, वासरं असतील तर त्यांना बाजारामध्ये बरेचसे असे मिल्क रिप्लेसर आहेत. म्हणजे आपण गाईचं दूध न देता बाजारामध्ये काही पावडर आहेत त्या जर का आणून आपल्या वासरांना जर का त्याचं दूध बनवून जर का पाजलं तर आपल्या गाईचं दूध उत्पादन जे आहे ते टिकून राहील आणि त्याची विक्री आपल्याला योग्यरित्या करता येईल. आणि हे जे मिल्क रिप्लेसर आहे याच्यामुळे तुमचे जे वासरं आहेत त्यांच्या पोटामध्ये कुठले तांत्रिक बिघाड होणार नाही आणि त्यांची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होईल. तर याचासुद्धा आपण आपल्या याच्यामध्ये वापर करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की 3 ते 4 महिन्याचे जर का वासरं झालं असेल तर त्यांचं जंत निर्मूलन करून घ्या. म्हणजे त्या वासरांमध्ये पुढचे पोटाचे विकार किंवा त्यांच्या वाढीवरती कुठलाही परिणाम होणार नाही. आणि वासरांना जीवनसत्व आहेत, कॅल्शियम आहे, हे जे जर का दिले तर त्यांची वाढसुद्धा चांगली होईल. सोबतच गायींना जर का कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिनचे औषधं जर का सोबत सुरू ठेवले तर दूध उत्पादनाचं सातत्य जे आहे ते टिकून राहील. धन्यवाद. दुधाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याची त्यांच्या ती अडचणीमध्ये मानसिकता मानसिकता त्यांची किंवा ती असते. अडचणी असायला पाहिजे. आणि दुसरं कसं आहे की आपल्याकडचं असं झालेलं आहे की जनावर म्हटलं की त्याला जनावरासारखंच ठेवायची एक हे झालेली बरोबर आहे. आहे. त्याला ना योग्य ठिकाणी गोठे असतात. आता बऱ्याचशा ठिकाणी बघा गाई किंवा म्हशी जर का असतील तर अशा रस्त्यावरती किंवा कुठेतरी बांधलेले झाडाखाली असतात. किंवा छोट्या अशा खोपड्यामध्ये किंवा कुठेतरी अशा बांधलेल्या असतात. त्यांच्यापासून उत्पादन आपल्याला हवं असतं, सर्व गोष्टी हव्या असतात, पण त्यांना जे काही गोष्टी द्यायच्या असतात त्या आपल्याला देण्यासाठी आपल्याला खर्च करण्याच्या किंवा त्याच्यासाठी जो काही वेळ, पैसा, सर्व गोष्टी आहेत आपल्याला देण्यासाठी आपण अडफडतो. तर ही गोष्ट सर्वात पहिले तर टाळायला पाहिजे. कारण ज्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं त्याला त्या प्रकारच्या सोयीसुविधा जर का उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच दूध उत्पादन चांगल्या प्रकारचं मिळेल. कुठेही जा, बऱ्याचशा गावामध्ये जर का गेले तर तुम्ही आताही जर का गेले तर ऊन वाढत आहे आणि बऱ्याचशा म्हशी जर का तुम्ही बघितल्या तर एक तर कुठेतरी झाडाखाली बांधलेल्या राहतात किंवा कुठेतरी एखाद्या सावलीच्या ठिकाणी कुठेतरी अशा केलेल्या असतात किंवा आजूबाजूला एखादा ओढा किंवा काहीतरी असेल तर त्या याच्यामध्ये त्यांना ते सोडून दिलेले असतात ना. अद्ययावत गोठा, ज्या गोठ्यामध्ये त्यांना मगाशी मी बोललो त्याप्रमाणे कोरडा राहणारा गोठा, हवेशीर गोठा, उंच ठिकाणचा आणि उंच गोठे जेणेकरून आतमधली हवा खेळती राहील.
ह्या सर्व गोष्टी जर का असल्या तर काय त्यांना कुठल्या प्रकारचे आजार होणार नाहीत, सर्वात महत्त्वाचं. दुसरं, उंच गोठा आणि हवेशीर असला तर त्यांना ताण राहणार नाही. ताण म्हणजे निसर्गाच्या याच्यातून येणारा बदल जो आहे त्याचा ताण. आता हिवाळ्यामध्ये जसं सांगितलं की गोठ्यांना जर का तुम्ही आजूबाजूनं हवा अडवण्यासाठी, आतमध्ये येणारी थंडी हवा कमी करण्यासाठी जर का गोणपाट लावून ठेवले किंवा आणखी काही लावून ठेवलं, अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवलेली असेल तर आतमधलं वातावरण उबदार राहील. तेच उन्हाळ्यामध्ये कसं आहे की मोकळं ठेवलेलं आणि जर का गोणपाट लावलेलं असेल तर त्याच्यावरती पाणी मारलेलं असेल किंवा फॉगरची व्यवस्था किंवा तुमच्या गोठ्यामध्ये स्प्रिंकलरची व्यवस्था, ह्या जर का म्हशींसाठी करून ठेवल्या तर त्यांना जो येणारा निसर्गातला किंवा उन्हाचा ताण आहे तो येणार नाही. आता पावसाळ्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेचसे गोठे असे असतात की ज्या गोठ्यामध्ये आपण 5 मिनटंही उभं राहू शकत नाही. अशा प्रकारचं तिथं चिखल, मच्छर, माशा, गोमाशा, चिलटं, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असतात. आणि अशा ठिकाणी आपणही 1 मिनटं उभं राहू शकत नाही, तर त्या ठिकाणी जनावरांना 24 तास ठेवलं जातं. तर विचार करा त्या जनावरांना त्या वातावरणाचा किती त्रास होत असेल. आणि हा जर का त्यांना रोजचा त्रास होत असेल तर खरंच त्या ताणामुळे त्यांची उत्पादकता टिकून राहील का? तर हे शक्य नाही आहे. म्हणून त्या कारणांना सर्वात महत्त्वाचं जे आहे, मग अशी पहिले सांगितलं, आपले जे जनावर आहेत, आपण जे काही घेणार आहेत ते चांगले जातीवंत असावे, दुधाळ असावे. सुरुवातीला कुठल्याही याच्यात म्हणजे व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक फटका पडतोच. बरोबर आहे. दुग्ध व्यवसाय असेल त्याच्यामध्ये आता समजा असं होऊ शकतं की एखाद्या वेळेस म्हशींचा मृत्यू होणे किंवा आहार कमी असणे, म्हणजे चाऱ्याची व्यवस्था नसणे किंवा अचानक दुधावरून उडणे किंवा दूध उत्पादन कमी होणे, ह्या सर्व गोष्टी अचानक होऊ शकतात. ह्या गोष्टी आपल्या गोठ्यामध्ये का झाल्या याचं कारण शोधून जर का त्या शेतकऱ्यांनी जर का पुढच्या वेळेस तशा प्रकारच्या त्या गोष्टी न केल्या तर मग त्यांना पुढे त्याच्यामध्ये अनुभवावरून ते शिकून चांगल्या प्रकारचा व्यवसाय पुढे करू शकतात. एखाद्या गावामध्ये काय, एखाद्या माणसाने 2-3 म्हशी घेतल्या की मग बरेचसे गावातले लोक करतात फक्त म्हशीच घेतात. बरोबर आहे. मग म्हशी घेतल्यानंतर ठीक आहे, सर्वांनी म्हशी घेतल्या तर हरकत नाही, पण एकाने जर का दूध विक्री सुरू केली तर मग सर्वजण दूधच विक्री सुरू करतात. बरोबर आहे. मग याच्यामुळे काय होते, कॉम्पिटिशन अशी होऊन जाते की मग त्या दुधाला भाव चांगल्या मागणी प्रकारे राहत नाही. मिळत नाही. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या एकाच गावामध्ये जर का दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर या दुग्ध व्यवसायामध्ये असणारे जे काही वेगळे गोष्टी आहेत त्या जर का त्या प्रकारे केल्या तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रत्येकाचा व्यवसाय चांगला होऊ शकतो. म्हणजे आता एखाद्याने फक्त म्हशी तयार करण्याचा जर का कार्यक्रम घेतला तर त्याने छान वगैरे विकत घेऊन यायच्या आणि त्याला आपल्या इथे पाळायचं, मोठं करायचं आणि त्या मोठ्या करून त्यांचा म्हशी करायच्या आणि म्हशी करून विक्री जर का केली तर हा सुद्धा एक व्यवसाय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये होऊ शकतो. दुसरा आहे आपण दुधाचा जो पारंपरिक व्यवसाय तो आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तिसरं एक आहे की याच्यामध्ये दुधाचे पदार्थ बनवण्यासाठीचे जे काही लागणार आहे, एखाद्याने समजा फक्त दुधाचे पदार्थ करूनच त्याची विक्री केली तर त्याच्यासुद्धा एक चांगल्या प्रकारचं एक छोटं खाणी व्यवसाय सुरू होऊ शकतो. एखाद्याने फक्त याला लागणारा चारा उगवणे आणि तो चारा पोचवून देणे ह्याची जरी व्यवस्था केली तरी त्याचासुद्धा चांगला व्यवसाय होऊ शकतो. एखाद्याने फक्त ढेप किंवा चुरी किंवा त्याला लागणारे जे काही इतर खाद्याचे हे आहेत, खनिजे आहेत किंवा जीवनसत्व आहे, याचं जर का एखादं कुठलं व्यवसाय सुरू केला तर त्यांचासुद्धा यांच्या याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय सुरू होऊ शकतो. तर हा एकंदरीत सर्वांनी मिळून जर का केला तर आणि प्रत्येकाने त्यातले कामं जर का वाटून घेतले आणि तशा प्रकारे जर का व्यवसाय केला तर निश्चितच संपूर्ण गावामध्ये याचा चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये सर्वजण 7-8-10 लोक तर आरामात याच्यामध्ये येऊ शकतात. आता विक्रीसाठी म्हटलं तर 3-4 लोकांनी जरी विक्रीचं केलं, दूध विक्री केली तर गावातलं दूध संकलन करून एखाद्याने संकलन करून शहराच्या ठिकाणी नेऊन किंवा तिथे जर काही विक्री केली तर तो सुद्धा एक चांगला, म्हणजे आता याच्यामधलं फक्त नवीन व्यवसायातल्या संधी शोधणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे आता की आता सध्या सेंद्रिय शेती म्हणा किंवा नैसर्गिक शेतीला बराचसा वाव आलेला आहे आणि याच्यामध्ये आता सध्याच्या याच्यामध्ये शेण आणि मूत्र किंवा गोमूत्र काही असतील तर याला खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे मागणी आहे. तर त्याच्यामुळे नैसर्गिक खताचा वापर करून, नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून आपलं पीक वाढवणे ह्यासुद्धा नवीन गोष्टी आता येत आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारं जे काही चांगल्या प्रकारचं खत तयार करणे, गोमूत्रापासून अर्क तयार करणे, जे काही असतील ह्या सर्व गोष्टी करतील तर हा सुद्धा एक चांगला व्यवसाय त्याच्यामध्ये आणखी निघू शकतो. आता आणखी काही असे आहेत गो अनुसंधान केंद्र आहेत, त्या ठिकाणी गोमूत्राद्वारे आहेत किंवा शेणाच्या याच्यापासून बरेचसे काही औषधी बनवल्या जातात. त्याचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय जर का असेल तर तो सुद्धा होऊ शकतो. एकाच ठिकाणी एकाच प्रकारचे व्यवसाय केल्यापेक्षा एकाच व्यवसायातले वेगवेगळ्या संध्या शोधून ते जर काही केलं, काही अडचणी मार्केटिंगच्या दृष्टीने येतात त्या इथेच कमी होऊन जातात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पशुधनाची निवड. हां हे जर चुकली आपली
तर साहजिकच आहे की आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी होणारच नाही. बरोबर आहे. आता पशुधनाची निवड करताना ती, आता मी मगाशी बोललो, एक तर म्हणजे चांगल्या जातीवंत म्हशी असल्या पाहिजे. आता म्हशींमध्ये जर का आपण विचार केला दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीनं, तर मुर्रा आहे, मेहसाणा आहे, जाफराबादी आहे, सुरती आहे. ह्या म्हशी अशा आहेत की यांचं दूध उत्पादन चांगल्या प्रकारचं आहे. त्यातल्या त्यात जी आता सर्वात जास्त दूध देणारी जी असेल ती जाफराबादी आहे. पण जाफराबादी म्हशीला जर का आपल्याकडच्या भागात आणून पाळतो म्हटलं तर हरकत नाही आहे. पण त्याचं व्यवस्थापन आपल्या योग्यरित्या करता आलं पाहिजे. कारण त्यांना खाद्य जास्त लागेल. 18 ते 20 लिटर जर का दूध देत असेल तर दिवसातून त्याचं कमीत कमी नियोजन हे खूप महत्त्वाचं. 3 वेळा दूध काढण्याची व्यवस्था राहिली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी नियोजनामार्फत होतात. तर त्या दृष्टीनं जातीची निवड करताना आपण आपल्याकडे जागा किती उपलब्ध आहे, आपल्याकडे मॅनपॉवर किती उपलब्ध आहे, आपण दूध उत्पादन म्हणजे काढून आपल्याला विक्री किती याची करू शकतो, डाटा काढून त्याच्यानुसार जर का आपण जनावरांची खरेदी केली तर ते चांगलं राहील. आता जनावरांची निवड करताना जात हा विषय आहेच. वेत दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातल्या नंतरच्या म्हशी घेतल्या किंवा गाई घेतल्या तर उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. लॅक्टेशन लेंथ म्हणजे जास्तीत जास्त दिवस दूध देण्याचं ज्या जातीची क्षमता आहे अशा जातीची निवड. आता मुर्रा आहे किंवा जाफरा आहेत यांची जर का आपण दुधाची लॅक्टेशन लेंथ जर का बघितली तर जवळपास 300-310 दिवस दूध देतात. तर मग जास्त दिवस दूध देणाऱ्या म्हशी आपल्याला घ्याव्या लागतील. लोकल ज्या म्हशी आहेत जसं आपण आता नागपुरी म्हणतो किंवा इलिचपुरी आहे किंवा पूर्णाथडी आहे, ह्या म्हशी अशा आहेत की यांचं दूध देण्याची जी काही काळ आहे हा 180 दिवसाचाच आहे. 6 महिन्यामध्ये यांचं दूध उत्पादन जे आहे ते संपून जातं. 180 दिवस चांगल्या जातीवंताचं 300 दिवसाचं दूध उत्पादन आहे. तर आपल्याला निवडताना ज्या 300 दिवसाच्या दुधाच्या गायी आहेत किंवा म्हशी आहेत ते आपल्याला घेणं योग्य राहील. निवड करताना त्याची कास चांगली असली पाहिजे. कासेला असणारी जी काही शीर आहे ती चांगली असली पाहिजे जेणेकरून दूध उत्पादन चांगलं सातत्याने टिकून राहील. कातडी जी आहे ती लवचिक आणि कोवळी असली पाहिजे. कातडीची चकाकणारी असली पाहिजे. शेपटी लांब असली पाहिजे. जनावर जे आहे ते जास्त ओव्हर फॅटी नसावं. ह्या सर्व गोष्टी ज्या आपण निवडताना ज्या गोष्टी पाहतो त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये जर का योग्यरित्या असल्या उत्पादनाचं सातत्य टिकून राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं एक आहे की दूधाच्या म्हशी विकत घेताना आपल्याकडचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण विण्याच्या 10 दिवसाआधीच्या म्हशी आधी विकत घेतो. घेतो. बरोबर आहे. त्याच्यात जर का उलटं जर का केलं तर विण्याच्या 10 दिवसानंतरच्या म्हशी जर का घेतल्या आणि त्यांचं दूध उत्पादन तपासून जर का घेतलं, पहिल्या दिवशी रात्री संध्याकाळचं, दुसऱ्या दिवशी सकाळचं आणि त्या दिवशी संध्याकाळचं, ह्या तिन्ही वेळेचं दूध काढून जर का बघितलं आणि त्याचा ॲव्हरेज काढून जर का बघितला तर आपल्याला लक्षात येऊन जातं की त्याचं दूध उत्पादन किती आहे आणि त्याच्याप्रमाणे मग जर का जनावर विकत घेतलं तर ते योग्य राहील. म्हणजे त्याच्यामध्ये आपली फसवणूक पण होणार फसवणूक नाही. होत नाही. तर आताच्या परिस्थितीमध्ये काय होतं की आता आपण ब्लाइंड चालतोय. आपल्याला पुढे काय येणार आहे आपल्याला माहिती नाही. आपल्या घरी जी म्हैस आणलेली आहे ती आणल्यानंतर ती वेल्यानंतर तिचं दूध उत्पादन किती राहील हे आपण सांगूच शकत नाही. कारण आल्यानंतर तिला जर का कुठला मिल्क फिवर झाला आहे किंवा आणखी कुठलं जर का वासरू अडकलं किंवा आणखी काही गोष्टी जर का जार अडकला, ह्या गोष्टी जर का झाल्या तर याचा परिणाम दूध उत्पादनावरती होतो. तर त्या दृष्टीनं विण्याच्या आधी दूध म्हशी घेतल्यापेक्षा विल्यानंतरच्या म्हशी घेतल्या तर त्या चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्या गोठ्यासाठी योग्य राहील. जे पशुधन आपले शेतकरी विकत घेतात आणि तुम्ही जसं मगाशी बोलताना सांगितलंच होतं, जर का आता कुठला अपघात झाला किंवा एखादं जनावर याच्यामध्ये आपलं मृत्युमुखी पडलं, साहजिकच आहे की त्याची जी किंमत आहे 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत सध्या आपल्याला एका पशुधनाची किंमत मोजावी लागते या म्हशीमध्ये. तर त्यावर कुठला एखादा उपाय आपल्याला सांगता येईल का? त्यासाठी आता बऱ्याचशा अशा हे आहेत की आपण जर का आपल्या पशुधनाचा विमा जर का करून ठेवला तर तो योग्य राहील. आता अडचणीला उपाय म्हणजे हा आहे की आपल्याकडे जे आपण जनावर विकत घेतो, आता बरेचसे पशुपालक जे आहेत हे बँकेमार्फत किंवा बऱ्याचशा योजनेमार्फत आपले जनावरं विकत घेतात. तर त्यांचा तो इन्शुरन्स जो आहे तो केलाच जातो. परंतु 80% जे पशुपालक आहेत ज्यांच्या म्हशी स्वखर्चाने विकत घेतात तर त्यांच्यासाठी मग त्यांनी काय करावं की आपल्या जनावरांचा विमा स्वतः आपल्या जे काही प्रायव्हेट कंपन्या असतील त्यांच्याकडनं काढून घ्याव्या आणि त्यांचे जे काही निकष आहेत ते निकष त्यांनी पूर्ण करून जर का विमा काढला तर आपल्या जनावरांना किंवा म्हशींना जर का कुठल्या प्रकारचं इजा होत असेल, अपघात होत असेल किंवा कुठल्या याने जर का आपलं जनावर दगावत असेल, ज्या गोष्टी इन्शुरन्समध्ये इन्क्लूड होतात तर त्याच्यापासून आपल्याला पुढे त्याचा विमासुद्धा मिळू शकतो. म्हणजे आपला पूर्ण जो काही आहे तो पूर्ण जरी पैसा नाही मिळाला तरी आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी त्या जनावरापासून होणारं जे नुकसान जे आहे ते आपल्याला 100% नाही पण काही प्रमाणात आपलं ते नुकसान भरून निघू शकते. पण त्यासाठी विमा काढताना ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी त्या जनावराचं लसीकरण झालेलं असलं पाहिजे, ते जनावर सुदृढ असलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा त्याला आजार नसला पाहिजे. जे की लसीकरण ज्या जनावरांचं झालेलं आहे आणि ज्या रोगासाठी झालेलं आहे त्या रोगाने जर का जनावर दगावत असेल तर त्याचा इन्शुरन्स मिळत नाही. तर त्या दृष्टीनं
ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला इन्शुरन्स करण्यापूर्वी हे सर्व जाणून घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक पशुपालकांनी आपल्या दुधाळ जनावरांचं जे महागडे जनावर असतील त्यांचा इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. जसं आपण शेळी पालनामध्ये ट्रेनिंग घेतो, तर असं कुठलं एखादं ट्रेनिंग आपण याच्यामध्ये घेऊ शकतो का? आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत दुग्ध व्यवसाय याचे आपण प्रशिक्षण वेळोवेळी आयोजित करत असतो. अच्छा. आणि त्या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण हे प्रशिक्षण दिलेले आहेत. आणि मार्च महिन्यापासून आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये दर महिन्याला एक बॅच जी आहे हे दुग्ध व्यवसायाची राहणारच आहे. तर जे काही पशुपालक दुग्ध व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी उत्सुक असतील, कृषी विज्ञान केंद्राशी त्यांनी संपर्क साधावा. त्यांना योग्य ते प्रशिक्षण जे आहे ते आपण त्यांना तिथे पुरवू. तर सर एक त्यांना मोबाईल नंबरही जर का समजला तर फार योग्य होईल. माझा नंबर मी तुम्हाला हे करून देतो. माझं नाव आहे डॉक्टर गोपाल मंजुळकर आणि माझा नंबर आहे 98 22 23 19 23. तर या नंबरवरती जर का तुम्ही मला संपर्क केला तर मार्च महिन्यानंतर ज्या होणाऱ्या जे काही प्रशिक्षण असतील त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आपण तुम्हाला देण्यात येईल. तर सर तुम्ही आज इथे आलात आणि दुग्ध व्यवसायातील अडचणी आणि उपाय या विषयावर जे सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता दुग्ध व्यवसायातील अडचणी आणि उपाय आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर दिलीत डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी. आता वेळ झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेण्याची. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. गहू लोकल 2450 रुपये ते 2790 रुपये आणि आवक होती 99 क्विंटल. उडीद 6205 रुपये ते 7295 रुपये आणि आवक होती 82 क्विंटल. मूग 5100 रुपये ते 5400 रुपये आणि आवक होती 4 क्विंटल. तूर 7200 रुपये ते 8555 रुपये आणि आवक होती 1859 क्विंटल. हरभरा 5000 रुपये ते 5815 रुपये आणि आवक होती 829 क्विंटल. हरभरा पांढरा 5205 रुपये ते 5205 रुपयेच आणि आवक होती 2 क्विंटल. तीळ 8000 रुपये ते 8000 रुपयेच आणि आवक होती 15 क्विंटल. कापूस 7789 रुपये ते 8010 रुपये आणि आवक होती 820 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 5000 रुपये ते 5550 रुपये आणि आवक होती 4867 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी
वाणी किसान 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 वाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी ऐकलात.